आणि मग विविध कला प्रकारामधून भारुड असतील, ओव्या असतील, अभंग गवळणीमधून शांतीब्रह्म नाथबाबा तळागाळातील लोकांचं प्रतिनिधित्व करणारे हे राजे आहेत. तळागाळातील हे जे काही साम्राज्य शांतीब्रह्म नाथबाबांचं पसरलेलं आहे, त्या तळागाळातील प्रत्येक एक व्यक्ती तसा शोभाचा मावळा असावा, तसा जोगी, गोंधळी, जोशी, असे अनेक पात्र हे शांतीब्रह्म नाथबाबांचे सुभेदार होते, किल्लेदार होते. आणि या संपूर्ण समाजाचा किल्ला अभेद्यपणे राखण्याची जबाबदारी या पेंगळ्याकडे होती, या जोशाकडे होती. अनेक पात्र शांतीब्रह्म नाथबाबांनी जे साकारले, सजवले, त्यामधून तो किल्ला अभेद्य ठेवण्याचं काम केलं. 40,000 ओव्यामधून शांतीब्रह्म नाथबाबांनी प्रकट केलेले प्रभू श्रीरामचंद्र संपूर्णपणे झुंजार आहेत, वीर आहेत, शूर योद्धे आहेत.